नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी बारामती या यूट्यूब चॅनलवरती मी सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या लेक्चरचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आणि ज्या टॉपिकवरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात तो म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा 2019। ॲक्च्युअली हा जो कायदा आहे हा 1955 चा आहे। 2019 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि 11 मार्च 2024 ला नुकतीच त्यामध्ये अंमलबजावणी करण्यात आली। त्यावरती नेहमीच आपल्याला एमपीएससी मध्ये प्रश्न विचारला जातो, तर त्याची आपण संपूर्ण माहिती या सेक्शन मध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, सुरुवातीला सगळ्यात पहिले पाहूया की हा जो कायदा आहे या कायद्याची पार्श्वभूमी कशी आहे, म्हणजे मुळात काय हा जो कायदा आहे हा कायदा 1955 साली आलेला आहे। त्याला भारतीय नागरिकत्व कायदा 1955 असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये सुधारणा करून भारत सरकारने 2019 साली नवीन कायदा म्हणून त्याला भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 असं म्हटलेलं आहे। आणि या कायद्याची जी अंमलबजावणी आहे ती 11 मार्च 2024 पासून होणार आहे। अशा 3 महत्त्वाचे डेट आहेत, म्हणून आपल्याला या पार्श्वभूमीमध्ये किंवा या संपूर्ण कायद्याची माहिती पाहिजे आहे। मूळ हा कायदा 1955 चा आहे, त्यामध्ये जी सुधारणा केली म्हणून त्याला नागरिकत्व सुधारणा कायदा CAA 2019 म्हटलं जातं आणि त्याची जी अंमलबजावणी आहे नुकतीच 11 मार्च पासून होणार आहे। ठीक आहे, यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे कायदा मंजुरी। म्हणजेच काय, मूळ जो कायदा आहे हा 1955 चा होता, मी सुरुवातीला सांगितलं, आणि मग आता हे 2019 ला नागरिकत्व सुधारणा कायदा आलेला आहे। मग या कायद्याला मंजुरी कशा पद्धतीने मिळालेली आहे याच्याची संपूर्ण माहिती पाहणं गरजेचं आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे ते म्हणजे 9 डिसेंबर 2019 साली भारत सरकारमधले असणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे सर्वात पहिलं बिल लोकसभेत मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। ही डेट लक्षात ठेवा, 9 डिसेंबर 2019 ला अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांनी लोकसभेमध्ये हे बिल मांडलं। त्यानंतर मग दुसरा मुद्दा आहे की 9 डिसेंबरलाच लोकसभेत बिल मांडल्यानंतर 9 डिसेंबर 2019 ला या जे नागरिकत्व सुधारणा कायद्याचं बिल आहे याला लोकसभेत मंजुरी मिळालेली आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा, लोकसभेत मंजुरी मिळाली ही 9 डिसेंबरला बिल मांडलं ते अमित शहा यांनी आणि 9 डिसेंबरला लोकसभेत बिल मांडलं, त्याला ही दुसरी डेट मांडलं बिल 9 डिसेंबरला। 9 डिसेंबर 2019 लाच लोकसभेमध्ये हे बिल मंजूर झालं। आपल्याकडे नियम आहे कायदा बनवत असताना की मंजूर झालेलं लोकसभेमध्ये बिल हे राज्यसभेत पाठवलं पाहिजे, पाठवलं गेलं। मग त्यानंतर तिसरी डेट महत्वाची आहे ती म्हणजे 11 डिसेंबर 2019 ला याच बिलाला जे लोकसभेत मंजूर झालं होतं 9 डिसेंबरला त्याला 11 डिसेंबर 2019 मध्ये राज्यसभेत मंजुरी मिळाली। त्यानंतर एक दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे आपल्याला माहित आहे की कोणतेही बिल मंजूर झाल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी भारताचे जे सर्वोच्च प्रथम नागरिक मानले जातात ते म्हणजे महामहिम राष्ट्रपती यांची साईन होणं गरजेचं आहे। म्हणून चौथी डेट महत्त्वाची आहे ती म्हणजे 9 डिसेंबर 2019 ला राष्ट्रपतींची साईन झाली आणि जे बिल मांडलं होतं त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। ते म्हणजे 12 डिसेंबर 2019 ला त्याच्यावरती राष्ट्रपतींची साईन झालेली आहे। अशा पद्धतीने हे कायदा मंजुरी हे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। ठीक आहे, यानंतर आपल्याला पाहायचंय ते म्हणजे नागरिकत्व कायद्यामधील असणारा फरक म्हणजे काय। मूळ कायदा 1955 चा आहे। ठीक आहे, 1955 सालचा मूळ कायदा आहे, त्याला भारतीय नागरिकत्व कायदा असं म्हटलं जातं। त्यानंतर त्याच्यात सुधारणा झाली ती 2019 ला। आता यामध्ये फरक काय आहे, यांनी नेहमी एमपीएससी आपल्याला प्रश्न विचारते, म्हणजेच काय 55 चा जो कायदा आहे या कायद्याने जर एखाद्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळवायचं असेल तर त्यामध्ये काही टप्पे सांगण्यात आलेले आहेत। म्हणजेच काय नागरिकत्व कसं मिळणार आहे, सगळ्यात पहिलं आहे की वंश परंपरेने त्या व्यक्तीला नागरिकत्व मिळतं। त्यानंतर दुसरा टप्पा सांगितला जातो की जन्माने नागरिकत्व मिळतं। ठीक आहे, त्यानंतर तिसरा टप्पा सांगितला जातो की स्वीकृत पद्धतीने नागरिकत्व मिळतं। त्यानंतर चौथा टप्पा सांगितला जातो तो म्हणजे
नोंदणीद्वारे सुद्धा या कायद्याने भारताचं नागरिकत्व मिळतं. आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे प्रदेश समिलीकरण. म्हणजेच काय, तुमचा जो प्रदेश आहे तो प्रदेश भारतामध्ये जर विलीन झाला, असे 5 मुद्दे नागरिकत्वामध्ये सांगण्यात आलेले आहे. एखाद्या व्यक्तीला जर भारताचं नागरिकत्व पाहिजे असेल तर 55च्या कायद्यामध्ये ह्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत की वंश परंपरेने त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळेल. त्यानंतर त्या व्यक्तीचा जर जन्म भारत देशामध्ये झाला असेल तर त्या व्यक्तीला नागरिकत्व मिळेल. स्वीकृत पद्धतीने नागरिकत्व मिळेल. त्याचबरोबर त्या व्यक्तीने, परकीय व्यक्ती असेल त्यांनी जर नोंदणी केली तर भारताचं नागरिकत्व मिळेल. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे की एखादा प्रदेश बाहेरचा आहे परंतु तो प्रदेश भारतामध्ये जर सामील झाला तर त्या व्यक्तीला नागरिकत्व मिळतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये सुधारणा काय झालेली आहे 2019 मध्ये, तर अशा पद्धतीचे मुद्दे कुठलेही नाही. म्हणजेच काय, 2019ला हे जो कायदा 55चा जो कायदा आहे, या 55च्या कायद्यामध्ये हे तत्व सांगितले. दुसरी गोष्ट, हा जो 55चा कायदा आहे, या 55च्या कायद्यामध्ये सर्व देशातील म्हणजे जगातील जेवढे पण देश आहेत त्या देशातील व्यक्ती म्हणजेच काय भारताचं नागरिकत्व मिळू शकतो. त्यासाठी त्याला 15 वर्षाचा टर्म्स ठेवलेला आहे, खाली सांगणार आहे मी तुम्हाला. त्याच्याबरोबर 12 वर्षाचं वास्तव्य. आता 2019चा जर आपण विचार केला तर 2019च्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामध्ये मेन फरक सांगण्यात आलेला आहे. इथं आपल्याला सांगले 55च्या कायद्यामध्ये की सर्व देशाचे व्यक्ती या म्हणजेच काय सर्व देशाचे व्यक्ती भारत देशाचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कॅपेबल ठरतील जर क्रायटेरिया पूर्ण केला तर. आपल्याला या ठिकाणी पाहायचंय कोणता क्रायटेरिया आहे. बघा 55च्या कायद्यामध्ये कोणता क्रायटेरिया आहे, तर हे जे आहेत हे टप्पे सांगण्यात आलेले आहेत. हे एक महत्वाचा मुद्दा आहे. परंतु आता आपण जर पाहिलं की 55च्या कायद्यामध्ये सर्व जगातील देश जेवढे पण देश आहेत 55च्या कायद्याने जर त्यांनी नोंदणी केली तर भारताचं नागरिकत्व त्यांना मिळणार आहे. आता 2019ला जर आपण बघितलं, या 2019च्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर 3 देशाचे फक्त नागरिकत्व. म्हणजे कोणते व्यक्ती, फक्त 3 देश. त्यासाठी आपण काय करूया, ट्रिक्स वापरूया. ABP. ओके, या 3 देशासाठी फक्त हा कायदा देण्यात आलेला आहे. आणि 55चा कायदा सर्व देशांसाठी आहे नोंदणी करणाऱ्याला. इथे फक्त 3 देशाचे सांगितले. ए म्हणजे काय, तर ABP माझा अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. ए म्हणजे अफगाणिस्तान, बी म्हणजे बांगलादेश आणि पी म्हणजे पाकिस्तान. या 3 देशासाठी हा कायदा आहे. दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या ठिकाणी नमूद केलेला आहे गैर मुस्लिम व्यक्ती. अतिशय महत्वाचा पार्ट आहे. गैर मुस्लिम व्यक्ती, या 3 देशातले जे गैर मुस्लिम असणारे व्यक्ती आहेत ते भारताचं नागरिकत्व घेऊ शकतात. ओके, आता इथे बघा, हे 55चा कायदा जर आपण बघितला तर 55च्या कायद्यामध्ये सर्व देश आहेत, त्यामध्ये मुस्लिम कंट्री सुद्धा आहेत. नोंदणी करण्याची पद्धत 15 वर्ष, त्याच्यानंतर नोंदणी केल्यानंतर 1 वर्ष कंटिन्यू राहणं, 12 वर्ष वास्तव्य असणं, हे सगळे टर्म्स दिलेले आहेत. या ठिकाणी लक्षात घ्या, हे 3 देशासाठी हे कायदा आहे 2019चा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गैर मुस्लिम व्यक्तींना भारताचं नागरिकत्व दिलं जाईल, स्थलांतरित व्यक्तीला. त्यासाठी ABP. आणि यामध्ये दुसरा एक टर्म्स देण्यात आलेला आहे ते म्हणजे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे स्पष्ट, हिंदू व्यक्ती असतील अफगाणिस्तानचे, बांगलादेशचे, पाकिस्तानचे, त्यानंतर ख्रिश्चन व्यक्ती असतील यांना नागरिकत्व दिलं जाईल, त्यानंतर जैन व्यक्ती असतील, त्यानंतर पारसी व्यक्ती असतील, त्यानंतर बौद्ध व्यक्ती असतील, यांच्यासाठी हा 2019चा सुधारणा कायदा आहे. अशा पद्धतीने दोन्ही कायद्यातला फरक आहे. ठीक आहे. यानंतर आपण पाहूया तो म्हणजे तिसरा मुद्दा, कायदा लागू. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 2019चा जो कायदा आहे हा कायदा म्हणजे 55चा कायदा सर्व देशांसाठी लागू आहे. परंतु 2019चा नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 हा जो कायदा आहे हा कायदा कुणाला लागू आहे, तर मी तुम्हाला सांगितलं ABP. ठीक आहे, या 3 देशासाठी लागू आहे. दुसरी गोष्ट, गैर मुस्लिम व्यक्तींसाठी लागू आहे. गैर मुस्लिम व्यक्तींसाठी लागू आहे. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये ख्रिश्चन असतील, हिंदू असतील, पारसी असतील, जैन असतील, बौद्ध असतील, यांच्यासाठी हा कायदा लागू होतो. त्याला नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 असं म्हटलं जातं. ठीक आहे. यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ज्यावरती MPSC प्रश्न विचारेल ते म्हणजे कायदा जो आहे 2019 आलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा कोणत्या घटकासाठी लागू नाही. जर आपण राज्यघटना वाचली तर राज्यघटनेच्या परिशिष्ट 6 मध्ये
म्हणजेच ज्याला आपण अनुसूची 6 म्हणतो, यामध्ये 4 अशी राज्य आहेत. ओके, त्यासाठी आपण ट्रिक्स केली कशी नावं लक्षात ठेवायसाठी. जसं आपल्याकडे AM आहे आणि जर दिवस 12च्या पुढे गेला तर आपण त्याला PM म्हणतो. आपण याला शॉर्ट ट्रिक्स करूया. या 4 राज्यांसाठी हा कायदा लागू नाही. मग कोणते 4 राज्य आहेत? AM ला AM तसंच ठेवूया, PM जे आहे त्याच्या ऐवजी फक्त TM करूया. म्हणजेच काय, तुम्हाला समजून येईल की भारत देशातल्या 4 राज्यांसाठी हा कायदा लागू नाही. कोणते 4? A म्हणजे आसाम, M म्हणजे मेघालय, T म्हणजे त्रिपुरा आणि M म्हणजे मिझोराम. ओके, म्हणून त्याला आपण ट्रिक्स मध्ये कसं लक्षात ठेवूया, AM TM या 4 राज्यांना 2019 चा कायदा लागू नाही. सिंपल गोष्ट आहे लक्षात ठेवण्यासाठी AM TM. ओके, हे एक महत्वाचा मुद्दा आहे की या 4 राज्यांना 2019 चा कायदा लागू नाही. यानंतर अतिशय महत्वाचा मुद्दा, पुढचा पॉइंट म्हणजे काय, संमती ठराव पास करणार राज्य. म्हणजेच काय, जेव्हा 12 डिसेंबरला हे विधेयक पास झालं राष्ट्रपतींकडून, त्याच्यानंतर आपल्याला पुढे पाहायचंय की हा जो कायदा आहे हा 10 जानेवारी 2020 ला लागू झाला. आपण 3 डेट वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवणार आहे. पण संमती म्हणजेच या कायद्याला भारत सरकारने जो कायदा पास झाला याच्यासाठी संमती दर्शवणारं सगळ्यात पहिलं राज्य म्हणजेच कोणत्या राज्याने पास केलं बिल की याला सहमती देण्यासाठी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वात पहिलं बिल बिहारने पास केलं भारत सरकारला संमती. त्यानंतर नंबर 2 UP ने केलं. ठीक आहे, या 2 राज्यांची नावं विचारल्या त्यांनी संमतीसाठी सगळ्यात पहिलं बिल पास केलं. मात्र इथं एक कन्फ्यूज प्रश्न आहे. कोणता? तो खूप महत्वाचा एमपीएससी साठी. बिल सगळ्यात पहिलं पास केलं बिहारने संमती, मात्र अंमलबजावणी जर विचारली की सर्वात पहिली अंमलबजावणी कोणत्या राज्याने केली तर त्याचं उत्तर तुम्हाला UP लिहायचंय. हे दोन्ही मध्ये तफावत आहे. पहिलं कायदा पास करणारं, सहमती कायदा पास करणारं राज्य कोणतं विचारलं तर बिहार, मात्र अंमलबजावणी करणारं राज्य विचारलं तर त्याचं उत्तर काय लिहायचंय? UP लिहायचंय. हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, यानंतर पाहूया सर्वात महत्वाचा दुसरा मुद्दा, विरोधात ठराव पास करणारे राज्य. ओके, जसं की आपल्याला पाहायचंय, जसं बिल पास झालं की सगळ्यात पहिला विरोध करणाऱ्यांमध्ये राज्यामध्ये पहिला क्रमांक लागतो केरळचा. केरळने सगळ्यात पहिला विरोधीचं बिल पास केलं ते म्हणजे 31 डिसेंबर 2019 ला. सगळ्यात पहिलं विरोधात म्हणजे विरोध दर्शवणारं पहिलं बिल राज्य विचारलं तर ते केरळमध्ये टॉप लेवलला राज्य आहे. त्यानंतर 2 नंबरला राज्य विचारलं तर पंजाब. ओके, पंजाबने दुसरा विरोध दर्शवला. पंजाबने 12 जानेवारी 2020 ला विरोधात बिल पास केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकाचं राज्य विचारलं जाईल तर तिसऱ्या क्रमांकामध्ये राजस्थान या राज्याचा नंबर लागतोय. राजस्थानने 25 जानेवारी 2020 ला विरोधात बिल पास केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 4 नंबरचं राज्य विचारलं तर 4 नंबरला पश्चिम बंगालने विरोधात बिल पास केलं. त्याची डेट आहे 27 जानेवारी 2020 ला. भारत सरकारला विरोध करणारी ही म्हणजे कायद्याच्या विरोधात बिल पास करणारी ही 4 राज्यांना लक्षात ठेवायची आहेत. सगळ्यात महत्वाचा पाठ. त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न आहेत पुढे 2, साधारणतः 3. ओके, त्यामध्ये तुम्हाला आणखी 3 महत्वाचे प्रश्न विचारले जातात, ते लक्षात ठेवावे लागतील. हे बाजूला लिहितो. ओके, सर्वात महत्वाचा प्रश्न, विरोधात ठराव पास करणारी राज्य पाहिली आपण 4. विरोधात ठराव पास करणारी सर्वात पहिली महापालिका विचारली जाईल तर महापालिका आहे विरोधात ठराव पास करणारी हैदराबाद महापालिका. सर्वात पहिला विरोधात बिल पास केलं. त्यानंतर विचारलं जाईल सर्वात पहिलं विरोधात बिल पास करणारं केंद्र शासित प्रदेश. त्याचं उत्तर लिहायचंय तुम्हाला पांडिचेरीने विरोधात बिल पास केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न एमपीएससीच्या दृष्टीने जो महाराष्ट्रातला आहे आणि अतिशय महत्वाचा आहे, जो नोटेडच करावा लागेल, तो म्हणजे सर्वात पहिली विरोधात बिल पास करणारी ग्रामपंचायत कोणती देशातली तर ती महाराष्ट्रातली आहे. त्या ग्रामपंचायतचं नाव आहे इसळक. इसळक हे महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यात आहे ज्या ग्रामपंचायतीने या कायद्याच्या विरोधात काय केलंय? बिल पास केलेलं आहे. बघा, पुन्हा एक महत्वाचा प्रश्न जो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय की राज्य विचारलं. 1 नंबरला केरळ आहे, 2 नंबरला पंजाब आहे, 3 नंबरला राजस्थान आहे, 4 नंबरला पश्चिम बंगाल आहे, 5 नंबरला MP सुद्धा आहे. त्यानंतर महापालिका विचारली तर हैदराबाद आहे. त्याने
केंद्रशासित प्रदेश विचारलं पांडिचेरी आहे, आणि ग्रामपंचायत विचारली तर महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यात इसरत नावाची ग्रामपंचायत आहे ज्यांनी विरोधामध्ये ठराव पास केलेले. खूप महत्वाचा प्रश्न, अतिशय महत्वाचा प्रश्न जो विद्यार्थ्यांना यायला पाहिजे. अशा 3 डेट लक्षात ठेवायच्यात. म्हणजेच काय, 11 मार्च 2024. अरे बरेच जण विद्यार्थ्यांना माहित नाही ही अंमलबजावणीची डेट आहे. म्हणजेच काय, 3 डेट लक्षात ठेवायचे. कायदा कधीचा आहे? कायदा आहे तो 1955चा, आणि त्याच्यात सुधारणा केली. म्हणजेच काय, कायदा आहे तो 2019चा सुधारणा कायदा. ठीक आहे, त्याला 12 डिसेंबरला मंजुरी, आणि तिसरी डेट लक्षात ठेवायची ती 2024. ठीक आहे, अशा 3 डेट. अंमलबजावणीची डेट आहे ती 2024. ओके, मूळ कायदा आहे 1955चा, आणि त्याला सुधारणा केली 2019 12 डिसेंबर. ठीक आहे, आता इथे आणखी एक चौथी डेट आपल्याला लक्षात ठेवायची. म्हणजे खूप महत्वाचे प्रश्न आपले तयार झाले. 55चा कायदा आहे, 19ला दुरुस्ती केली. ओके, 12 डिसेंबरला राष्ट्रपतींची मंजुरी, आणि सर्वात महत्वाचा प्रश्न शेवटी या ठिकाणी की भारत देशात कायदा कधी लागू झाला, तर त्याची डेट आहे 10 जानेवारी 2020. ही डेट लक्षात ठेवायची. म्हणजे 4 डेट लक्षात ठेवायच्यात. कायदा 1955, सुधारणा कायदा 2019, भारत देशात कायदा लागू झाला 10 जानेवारी 2020, आणि मग इथली एक डेट लक्षात ठेवायची जी म्हणजे नुकतीच आहे 11 मार्च 2024. ठीक आहे, या डेटला काय, संपूर्ण भारत देशात अंमलबजावणी करायची. एवढ्या डेट आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. मूळ कायदा 55चा, 19ला नागरिकत्व सुधारणा कायदा 2019, आणि भारत देशाला कायदा लागू झाला 10 जानेवारी 2020, आणि 11 मार्च 2024 ला त्याला काय मिळायचे, संपूर्ण भारतात अंमलबजावणी करणार आहे. अशी ही डेट आहे. अशा पद्धतीने ही दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. जसं की मी मागच्या लेक्चरला सांगितलं की प्रत्येक वेळी युट्यूबच्या थ्रू तुम्हाला वेगवेगळे टॉपिक अगदी इझी पद्धतीने समजेल असाच एक लेक्चरचा टॉपिक, पुढे आणखी नवनवीन टॉपिक पाहणार आहोत. आणि हे टॉपिक पाहिल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक वेळी आपण नवनवीन टॉपिक घेऊन येऊया. धन्यवाद.